पुढील बातमीकडे. गडचिरोली जिल्ह्यातील सिंचनाच्या मुद्द्यावर सरकार गंभीर असून येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनाच तिकिटाची संधी दिली जाईल असे सुतोवाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चंद्रपुरात दिलेत. नागपूर येथे दिले. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मोदींनी घराणेशाहीच्या विरोधात विधान केल्यावर गडकरींनी आज त्या विधानाची री ओढली. चंद्रपुरातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निमित्तानं भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांना राज्य आणि केंद्र सरकारनं प्राधान्य दिलं असून गडचिरोलीत 12,500 कोटी रुपये तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी सध्या 2,500 कोटी रुपयाच्या योजनांची सुरुवात झाल्याचं गडकरी म्हणाले. येत्या काळात शेतकऱ्यांसाठी खतांची किंमत कमी व्हावी यासाठी विविध ठोस उपाय केले जाणार असल्याचं गडकरी म्हणाले. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मोदींनी घराणेशाहीच्या विरोधात विधान केल्यावर गडकरींनी आज त्याची री ओढली आहे. काँग्रेसच्या घराणेशाहीच्या धोरणावर टीका करताना येत्या निवडणुकीत भाजप पक्ष कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मंत्र्याच्या पोटातून मंत्री, आमदाराच्या पोटातून आमदार, खासदाराच्या पोटातून खासदार, जिल्हा परिषद सदस्याच्या पोटातून जिल्हा परिषद, नगरपालिकेत पुन्हा मूल बायको दे, मुलीला दे, ड्रायव्हरला दे, चमच्याला दे, यालाच तिकीट आमच्या घरात. एक काँग्रेसचा कार्यकर्ता मला विचारला सगळे तिकीट यायच्या घरात झाली तर मी काय करू? चिन्ह घंटा घे आणि माझं फिर म्हटलं. या मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांनी क्रांतीभूमी चिमूरला रेल्वेनं जोडण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आग्रह धरला. रेल्वे मैदानावर झालेल्या मेळाव्याला गडचिरोली चिमूर क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.